नमस्कार. आजची आपली रेसिपी आहे ज्वारीच्या पिठाची आंबील. तर ही आंबील उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारी आणि पारंपरिक महाराष्ट्रीयन रेसिपी आहे. इथे आपण 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलं. यात पाणी घालून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं. यात गोळे नको व्हायला असं आपल्याला हे मिक्स करायचं आहे. तर ज्या वाटीनी आपण ज्वारीचं पीठ घेतलं त्या वाटीनी आपल्याला 3 ते 4 वाटी पाणी यात घालायचं. तर आपण आधी 1 वाटी पाणी यात घातलेलं आहे आणि आणखी आपण इथे पाणी यात घातलं. तर टोटल 3 ते 4 वाट्या पाणी आपल्याला यात घालायचं आणि हे असं छान मिक्स करून घ्यायचं. इथे आपण पॅनमध्ये हे मिश्रण शिजवून घेणार आहोत. तर 5 ते 10 मिनिट आपल्याला हे असं सारखं मिक्स करायचं आणि शिजवून घ्यायचं आहे. तर सोपी आणि झटपट रेसिपी आहे. पौष्टिक आहे. नाश्त्यासाठी खूप छान प्रकार आहे आणि पचायला पण हलकी आहे. तर इथे आपण हे असं सारखं मिक्स करणार आहोत आणि आपल्याला ही शिजवून घ्यायची. तर शिजवण्यासाठी आपल्याला 5 ते 10 मिनिट लागतात. तर अशी ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला ही सारखी मिक्स करायची आहे. यात गोळे नको व्हायला असं आपल्याला हे सारखं मिक्स करायचं आहे. तर अशाच सोप्या आणि झटपट रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तुम्ही बघू शकता इथे ही आंबील छान शिजलेली आहे. यात बारीक कापलेली कोथिंबीर घालायची. बारीक कापलेल्या 1 ते 2 हिरव्या मिरच्या घालायच्या. किसलेला अद्रक घालायचा अर्धा टीस्पून. इथे आपण 1 वाटी ताक याच्यामध्ये घातलेला आहे. चवीप्रमाणे मीठ. हे सगळं असं छान मिक्स करून घ्यायचं. असं आपण हे मिक्स करून घेणार आहोत. यात आपल्याला याला तडका द्यायचा आहे. इथे आपण तेल छान गरम करून घेतलं. यात मोहरी, जिरं, कढीपत्ता आणि हिंग घालायचा आणि हा तडका याच्यामध्ये घालायचा आहे. तर इथे आपली झटपट अशी ही ज्वारीच्या पिठाची तिखट आंबील तयार झालेली आहे. सोपी रेसिपी आहे, पौष्टिक आहे. तर नक्की करून बघा आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे आपली ही ज्वारीच्या पिठाची तिखट आंबील तयार झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा.